नमस्कार मित्रांनो, मी शुभराज. मित्रांनो, आपण हे दोन क्वेश्चन बघतोय. आपण काय बघतोय मित्रांनो? आपण बघतोय कॉसीज लिनियर डिफरन्शियल इक्वेशन, त्यालाच तुम्ही ऑयलर्स लिनियर डिफरन्शियल इक्वेशन सुद्धा म्हणता. याचे आपण आहे ना जवळपास 4 क्वेश्चन घेतलेले आहेत मित्रांनो. हे शेवटचे 2 क्वेश्चन्स राहिलेत. आपण तर स्टेप बाय स्टेप घेतोय. तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलं, हा जो टाईप आहे तो कुठला टाईप आहे रे? हा टाइप आहे लिनियर डिफरन्शियल इक्वेशन विथ व्हेरिएबल कोएफिशियंट. याचा कोएफिशियंट काय आहे? व्हेरिएबल आहे. त्याला आपल्याला काय करायचं? कन्वर्ट कशात करायचं? अगोदर त्याला कॉन्स्टंट कोएफिशियंटमध्ये कन्वर्ट करायचं, लक्षात घ्या. आणि मग त्याला आपल्याला सॉल्व करायचं आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, आपण हा क्वेश्चन स्टेप बाय स्टेप करूया. तर ह्या क्वेश्चनमध्ये फर्स्ट टाइम आपण काय करतो रे? आपण x इक्वल टू ई रेस्ट पॉवर झेड घेतो मित्रांनो, आणि झेड इक्वल टू लॉग एक्स घेतो. सिंपल. सो गाईज त्याच्यानंतर मित्रांनो x dy बाय dx असेल तर आपण काय घेतो रे? d ऑफ y घेतो. आणि x स्क्वेअर d2y बाय dx स्क्वेअर असेल तर आपण मित्रांनो 2 फॅक्टर घेतो. पहिला d मायनस 1 ऑफ y. ठीक आहे. आता आपण काय करूया? त्याच्यात व्हॅल्यू पुट करूया. x स्क्वेअर d2y बाय dx स्क्वेअरला आपण काय पुट करणार? d मायनस 1 ऑफ y मायनस 3 टाइम बाहेर x dy बाय dx ला काय पुट करणार तुम्ही? d ऑफ y आणि प्लस 5y इक्वल टू आता x म्हणजे काय म्हटलं मित्रांनो आपण? ई रेश पॉवर झेडचा स्क्वेअर. एक्स स्क्वेअर आहे ना तो, एक्स स्क्वेअर. ओके. लॉग एक्सच्या ऐवजी काय आला आता? लॉग एक्सच्या ऐवजी आला झेड. सिम्पल. सो गाईज, आता आपण काय करणार? आता आपण ह्याला सिम्प्लिफाय करणार. हा झाला मित्रांनो d इंटू डी स्क्वेअर मायनस d मायनस 3d प्लस 5 ऑफ y इक्वल टू ई रेश पॉवर 2z. ए रेश पॉवर m रेश टू द पॉवर n असा असेल तर आपण त्याला काय लिहितो? ए रेश पॉवर m इंटू n. सो ई रेश पॉवर झेडचा स्क्वेअर असेल तर ई रेश पॉवर पण काय करतो? 2z. सिम्पल. आणि हा मित्रांनो झेड आला. ओके. आता मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे? ह्याला परत सिम्प्लिफाय करायचं. हा झाला डी स्क्वेअर मायनस 4d प्लस 5 ऑफ y इक्वल टू झेड इंटू ई रेश पॉवर 2z. हा क्वेश्चन मित्रांनो 2 टाईपनं करता येतो आपल्याला. किती टाईपनं? 2 टाईपनं. कसा ते बघा. आता आपल्याकडं शॉर्टकट मेथडचे टाईप्स होते. YP काढण्यासाठी सांगतो मी तुम्हाला. शॉर्टकट मेथडचे टाईप होते. पहिलं होता जर फंक्शन ए रेश पॉवर एक्स असेल तर. दुसरा होता साइन ऑफ ax प्लस बी किंवा कॉस ऑफ ax प्लस बी हे फंक्शन असेल तर. त्याच्यानंतरचा टाईप होता साइन हायपरबोलिक ऑफ ax प्लस बी किंवा कॉस ऑफ ax प्लस बी असेल तर काय. ओके. त्याच्यानंतर मित्रांनो फंक्शन होतं तुमचं एक्स रेश पॉवर m. हे 4 फंक्शन सिंगल होते. त्याच्यानंतरचे 3 टाईप होते मित्रांनो. एक होता ई रेश पॉवर ax इंटू व्ही. दुसरा होता एक्स रेश पॉवर m इंटू साइन ऑफ ax प्लस बी. आणि त्याच्यानंतरचा शेवटचा टाईप होता आपला मित्रांनो x इंटू व्ही. आपलं जे हे फंक्शन आहे झेड इंटू ई रेश पॉवर 2z. झेड म्हणजे व्हेरिएबल आहे एक्स असल्यासारखा. तो ह्या 7 नंबरनं पण करू शकता तुम्ही, किंवा ई रेश पॉवर ax इंटू व्हीने पण करू शकता मित्रांनो. जे तुम्हाला इझी वाटेल त्यानुसार तुम्ही हा क्वेश्चन करू शकता. आपण करूया चला स्टेप बाय स्टेप. सो गाईज आता आपल्याला अगोदर काढायचे YC. फॅक्टर काय आलं रे? D 5 त्याचे फॅक्टर
पडत नाहीत तर आपण ते कसे काढणार, कॅल्सीवरती काढणार. याच्या अगोदर आपण ऑलरेडी बऱ्याच वेळा त्याचे फॅक्टर काढलेले आहेत मित्रांनो, पण तरी तुम्हाला मी कॅल्सीवरती सांगतो. कॅल्सी रिसेट केला अगोदर, ठीक आहे. त्याच्यानंतर मोड इक्वेशन 5. त्याच्यानंतर मित्रांनो इक्वेशन नंबर 3च्या फॉर्मॅटमध्ये 1, एची किंमत 1 आहे, बीची किंमत -4 आहे आणि सीची किंमत 5 आहे. सो गाईज तुमचे फॅक्टर काय आले, 2 + i. डी इक्वल काय आला, 2 ± i. याचाच अर्थ झाला मित्रांनो अल्फा इक्वल टू 2 आणि बीटा इक्वल टू 1. सो युअर YC काय आला रे, YC इज e⁻²z. आता व्हेरिएबल झेड आहे ना, 2z इन ब्रॅकेट C1 cos ऑफ बीटा x म्हणजे 1x प्लस C2 साइन ऑफ x. सिंपल. YC इक्वल टू झेडची किंमत किती आहे, 2 log ऑफ x इन ब्रॅकेट C1 cos ऑफ log ऑफ x प्लस, सॉरी हे झेड लिहा, इथं झेड लिहा, बाय मिस्टेकली माझ्याकडून x लिहिला. C2 साइन ऑफ log x. सिंपल. YC इक्वल टू आता मित्रांनो e⁻log ऑफ x स्क्वेअर झाला. आपण रूल शिकलो खूप वेळा, m टाइम log ऑफ x किंवा log ऑफ a असेल तर आपण काय लिहितो, log ऑफ a⁻m. तसंच लिहिलं आपण मित्रांनो. हा झाला C1 cos ऑफ log x प्लस C2 साइन ऑफ log x. सिंपल. ओके. सो गाईज YC इज ई आणि log काय झालं, कॅन्सल झाला, उरला x² इन ब्रॅकेट C1 cos ऑफ log x प्लस C2 साइन ऑफ log x. सिंपल. आता मित्रांनो आपण काय करणार आहे, YP काढणार आहे मित्रांनो. काय करणार आहे, YP इक्वल टू काय आला रे, YP इक्वल टू आला 1/phi ऑफ D इंटू फंक्शन. आता हे फंक्शन काय आहे, f ऑफ झेडमध्ये. YP इक्वल टू 1/d² - 4D, d² - 4D प्लस 5 आणि फंक्शन काय आहे तुमचं, फंक्शन आहे तुमचं आता मान लो x इंटू व्ही असं ह्या फॉर्मॅटमध्ये घेतलं तुम्ही. इथं लिहा वाटलं तर इथं phi ऑफ D अगोदर लिहा, सिस्टमॅटिकली phi ऑफ D. तर मग त्याचं YP काय लिहितो आपण, त्याचं YP लिहितो मित्रांनो x बाहेर मायनस phi' ऑफ D डिवायडेड बाय, इथं झेड घ्यायचा. आता झेड आहे ना इथं आपला, झेड मायनस ऑफ phi' ऑफ D डिवायडेड बाय phi ऑफ D इंटू 1/phi ऑफ D इंटू व्ही असं लिहितो आपण. तर मित्रांनो तुमचा YP आला, YP काय आला रे, YP इक्वल टू आन्सर आता 1/d² - 4D प्लस 5 ऑफ झेड इंटू e⁻²z. हे तुमचं फंक्शन आहे. सो गाईज आता आपण YP इक्वल करणार, काय करणार रे, झेड बाहेर मायनस याचा डेरिव्हेटिव्ह d² चा डेरिव्हेटिव्ह 2D -4 डिवायडेड बाय d² - 4D प्लस 5 ऑफ आता 1/phi 1 हा d² - 4D प्लस 5 ऑफ, हे बघा फॉर्म्युला यूज केला आपण इथं. आणि व्ही किती आहे तुमचं, e⁻²z. सिंपल. व्ही म्हणजे एनी फंक्शन, कुठलंही फंक्शन. सो गाईज YP इज झेड मायनस 2D - 4 डिवायडेड बाय d² - 4D प्लस 5. आता जर एक्सपोनेन्शियल फंक्शन असेल तर डीच्या ऐवजी काय घेतो आपण,
तर डीच्या ऐवजी आपण ए घेतो. हे शिकलो आहे आपण मित्रांनो. फर्स्ट टाईप आपला शॉर्टकट मेथडचा. म्हणजे हा झाला 1/2चा स्क्वेअर मायनस 4 ऑफ 2 प्लस 5 आणि हा e⁻²z जशाला तसा. ओके. म्हणजे वाय पी इक्वल टू आला झेड मायनस 2d मायनस 4 डिवायडेड बाय डी स्क्वेअर मायनस 4d प्लस 5. ओके. आणि हा झाला e⁻² होल डिवाइडेड बाय 2चा स्क्वेअर 4 8 मायनस 4 झाला तो -4 प्लस 5 दॅट इज 1 प्लस 1 झाला. सिम्पल. आता काय करायचं मल्टिप्लिकेशन करायचं मित्रांनो. वाय पी इक्वल टू झेड इंटू e⁻² मायनस 2d मायनस 4 होल डिवायडेड बाय डी स्क्वेअर मायनस 4d प्लस 5 ऑफ e⁻²z. आता परत हे आलं वाय डीच्या फॉर्मॅटमध्ये. मग त्याला काय करायचं मित्रांनो आता आपल्याला वाय पी इक्वल टू झेड इंटू e⁻²z. फर्स्ट प्रॉपर्टी पहिला टाईप बघतो आपण, ज्याच्यात आपण काय करायचो, जर e⁻ax हे फंक्शन असेल तर फाय ऑफ डीच्या ऐवजी आपण काय घ्यायचो रे, फाय ऑफ ए घ्यायचो. तसंच करायचं आपल्याला. ए तुमचा इथं 2 आहे, हा 2d मायनस 4 असाल तसा, फक्त फाय ऑफ डी खालच्या ह्याच्यात घेत असतो, लक्षात घ्या. मग हा झाला 2चा स्क्वेअर मायनस 4 ऑफ 2 प्लस 5 ऑफ e⁻²z. हा -8 प्लस 4 -4 प्लस 5 दॅट इज प्लस 1. म्हणजे वाय पी इक्वल टू आला वाय पी इक्वल टू काय आला मित्रांनो, झेड इंटू e⁻²z मायनस 2d मायनस 4 ऑफ, आता ह्याची किंमत किती आली 1 आणि हा e⁻²z. आता ह्याचं मल्टिप्लिकेशन करून घ्या परत. म्हणजे वाय पी इक्वल टू काय झाला, झेड इंटू e⁻²z मायनस 2d ऑफ e⁻²z मायनस मायनस प्लस 4e⁻²z. डी म्हणजे डी बाय डी एक्स मित्रांनो. डी म्हणजे डी बाय डी एक्स. आता याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा तुम्हाला e⁻²zचा. म्हणजे वाय पी इक्वल टू काय आला, झेड e⁻²z मायनस 2 टाइम e⁻²z इंटू 2 झेडचा डेरिव्हेटिव्ह परत 2 येतो प्लस 4e⁻²z. सिम्पल. आता काय होते बघा, आता 2 इंटू 2 काय झाला, प्लस झाला, 2 इंटू 2 4 झाला, 4 प्लस 4 मायनस 4 गेट कॅन्सल. पण बऱ्याच मुलांना हे कळायचं नाही, त्यामुळं आपण हे परत व्यवस्थित लिहूया. हे झालं 4e⁻²z प्लस 4e⁻²z. सो गाईज प्लस मायनस कॅन्सल. म्हणजे तुमचा वाय पी इक्वल टू काय आला, वाय पी इक्वल टू फक्त आला झेड. आता झेड म्हणजे काय, लॉग ऑफ एक्स आणि e⁻² लॉग ऑफ एक्स. म्हणजे वाय पी इक्वल टू झाला काय बघा, हा लॉग ऑफ एक्स असाल तसा, हां, आणि हा e⁻² लॉग ऑफ एक्स स्क्वेअर. इथं मित्रांनो ई आणि लॉग कॅन्सल, उरला काय, वाय पी इक्वल टू लॉग ऑफ एक्स इंटू एक्स स्क्वेअर. सो युआर वाय पी इज, म्हणजे आपला वाय पी फायनल वाय पी किती आला, वाय पी इक्वल टू आला मित्रांनो एक्स स्क्वेअर. नाहीतर तुम्ही कराल लॉग एक्स इंटू एक्स स्क्वेअर लॉग एक्स क्यूब, तसं करता येत नाही. एक्स स्क्वेअर बाहेर मित्रांनो, हा झाला लॉग ऑफ एक्स. दिस इज युअर वाय पी. टोटल सोल्युशन काढायचं होतं आपल्याला. वाय इक्वल टू वाय सी प्लस वाय पी. वाय सी काय आला आहे, वाय सी आला बघा, इकडे लक्षात घ्या. वाय सी आला, काय आला रे वाय सी, वाय सी हा आला एक्स स्क्वेअर C1 लॉग कॉस ऑफ लॉग एक्स, एक्स स्क्वेअर C1 कॉस ऑफ लॉग एक्स प्लस C2 साइन ऑफ लॉग एक्स. ओके. आणि प्लस एक्स स्क्वेअर लॉग ऑफ एक्स, म्हणजे तुमचा आला वाय इक्वल टू वाय सी प्लस वाय पी. सिम्पल. अशा पद्धतीने मित्रांनो हा क्वेश्चन संपलेला आहे. आता ह्या क्वेश्चनमध्ये आहे ना बऱ्याच मुलांचं कन्फ्युजन होतं
आता हे कन्फ्युजन काय असतं, तर मित्रांनो लक्षात घ्या, आपण काय करतो आता इथं एक्स स्क्वेअर डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर असेल तर आपल्याला काहीतरी करता येतं. बट मान लो जर इथं एक्स क्यूब बाय डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर असेल तर आपल्याला काय करावं लागेल, एक्स कॉमन घ्यावं लागेल अगोदर. एक्स काय करावं लागेल, कॉमन घ्यावं लागेल. ह्याचं वायफाय बंद कर. एक्स कॉमन घ्यावं लागेल. ओके, मग आता काय येणार रे, एक्स स्क्वेअर डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर प्लस 3x कॉमन घेतल्यावर का आपण डी वाय बाय डी एक्स इक्वल टू प्लस वाय इक्वल टू साइन ऑफ लॉग एक्स. सो आता हा एक्स मल्टिप्लिकेशन मधला तिकडे गेला डिवायडेशन मध्ये जाईल. तर मग हा होणार एक्स स्क्वेअर डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर प्लस 3x डी वाय बाय डी एक्स प्लस वाय एक सेकंड. आता हा जो एक्स होता मल्टिप्लिकेशन मधला हा इकडे आला डिवायडेशन मध्ये आणि हा झाला मित्रांनो साइन ऑफ लॉग एक्स. सिंपल. सो गाईज लक्षात घ्या की आता आपण काय करणार, आता व्हॅल्यू पुट करणार. काय व्हॅल्यू पुट करणार आपण, एक्स इक्वल टू ई रेश पॉवर झेड घेणार आणि झेड इक्वल टू लॉग ऑफ एक्स घेणार. लॉग ऑफ एक्स घेणार. त्याच्यानंतर आपण बघितलं मित्रांनो एक्स डी वाय बाय डी एक्स इक्वल टू आपण काय घेतो रे, डी ऑफ वाय आणि एक्स स्क्वेअर डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर इक्वल टू आपण काय घेतो रे, डी ऑफ डी मायनस वन ऑफ वाय. सिंपल. तर चला आपण व्हॅल्यू काय करूया, पुट करूया. एक्स स्क्वेअरच्या ऐवजी काय आला, एक्स स्क्वेअर डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअरच्या ऐवजी काय आला आता, तो आला मित्रांनो तुमचा डी ऑफ डी मायनस वन ऑफ वाय प्लस 3 टाइम डी ऑफ वाय प्लस वाय इक्वल टू 1 अपॉन ई रेश पॉवर झेड साइन ऑफ झेड. सिंपल. सो गाईज आता हा झाला डी स्क्वेअर मायनस डी प्लस 3d प्लस 1 ऑफ वाय इक्वल टू ई रेश पॉवर मायनस झेड साइन ऑफ झेड. सो दिस इज तुमचा इक्वेशन झालं डी स्क्वेअर प्लस 2d प्लस 1 ऑफ वाय इक्वल टू ई रेश पॉवर मायनस झेड साइन झेड. सिंपल. आपण काढणार मित्रांनो आता वाय सी साठी काय पाहिजे तुम्हाला, डी स्क्वेअर प्लस 2d प्लस 1 इक्वल टू 0. म्हणजे हा झाला डी प्लस 1चा स्क्वेअर इक्वल टू 0. म्हणजे डी प्लस 1 किती वेळा आला, 2 वेळा आला. सो गाईज डी इक्वल किती आला, -1 दोन रिपीट फॅक्टर झाले, 2 रिपीटेड फॅक्टर झाले. ओके. सो गाईज वाय सी इक्वल टू C1 ई रेश पॉवर, हे बघा रिपीट झालं तर आपण काय करतो, C1x प्लस C2 ई रेश पॉवर मायनस एक्स. जर तुम्हाला हे सगळं काय कळत नसेल तर पहिला व्हिडिओ आहे आपला लिनियर डिफरन्शियल इक्वेशनचा इंट्रोडक्शनचा. त्यात मी फॅक्टर कसे कुठल्या फॅक्टरवरून आपण वाय सी कसं काढू शकतो हे शिकवलं आहे. तो व्हिडिओ बघा तुम्ही मित्रांनो. त्याच्यानंतर मित्रांनो वाय सी आला हा. आता आपल्याला काढायचं आहे वाय पी कशावरून काढतो, फंक्शनवरून. 1 अपॉन हा काय झाला डी प्लस 1चा स्क्वेअर ऑफ फंक्शन काय रे आता ई रेश पॉवर मायनस झेड इंटू साइन झेड. प्रॉपर्टी कुठली वापरणार मित्रांनो आपण, प्रॉपर्टी वापरणार वाय पी इक्वल टू 1 अपॉन फाय ऑफ डी इंटू ई रेश पॉवर ए एक्स इंटू व्ही. ओके. ई रेश पॉवर ए एक्स इंटू व्ही असेल तर आपण काय करतो रे, फॅक्टर ई रेश पॉवर ए एक्स बाहेर 1 अपॉन फाय ऑफ डी प्लस ए. हां, आणि इथं काय घेतो, व्ही घेतो, व्ही बाहेर. सो युअर वाय पी काय येणार आता
वन अपॉन डीच्या ऐवजी काय येणार डी प्लस वन. पण इथं तुमचा ए किती आहे, एक मिनटं आपण फंक्शन लिहूया, एकदम स्टेप बाय स्टेप करूया. हा झाला 1 अपॉन डी प्लस वनचा स्क्वेअर इंटू ई रेश पॉवर मायनस झेड इंटू साइन झेड. ये किती आहे इथं तुमचा, हे बघा ये इक्वल टू 1 आहे, ए इक्वल टू -1 आहे. तर मग आता आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो, वाय पी काढत असताना आपल्याला डीच्या ऐवजी ई रेश पॉवर मायनस झेड बाहेर घ्यायचा, डीच्या ऐवजी डी -1 हा +1 त्याचा स्क्वेअर आणि हा साइन झेड झाला बघा. ओके, एवढंच आहे. म्हणजे वाय पी इक्वल टू झाला तुमचा ई रेश पॉवर मायनस झेड. ओके, 1 अपॉन हा झाला ± डी चा स्क्वेअर आणि हा झाला साइन झेड. सिंपल. सो युअर वाय पी इज ई रेश पॉवर मायनस झेड. आता डी स्क्वेअरच्या ऐवजी सेकंड टाईप वापरायचा. जर काय असेल फंक्शन वाय पी इक्वल टू वाय पी काढत असताना 1 अपॉन फाय ऑफ डी स्क्वेअरच्या ऐवजी कुठलं फंक्शन असेल तर साइन ऑफ ए एक्स प्लस बी असेल तर आपण काय करतो रे, तर आपण करतो 1 अपॉन फाय ऑफ मायनस ए स्क्वेअर आणि हा पुढचा फंक्शन जशाला तसा साइन ऑफ ए एक्स प्लस बी. आता इथं ए किती आहे तुमचा 1 आहे, मग हा काय झाला 1 अपॉन -1चा स्क्वेअर आणि हा साइन झेड असेल तसा दॅट इज -1. म्हणजे वाय पी इक्वल झाला ई रेश पॉवर मायनस झेड साइन ऑफ झेड डिवाइड बाय काय होतं रे -1. सो युअर वाय पी इज मायनस ई रेश पॉवर झेड साइन झेड. सिंपल. बट आहे ना, या सगळ्या प्रोसेसमध्ये आपलं इथं झेड घ्यायचं होता मित्रांनो, हे थोडंसं राहिलं. झेड घ्यायचं इथं आणि मग वाय सी काय येणार तुमचा, वाय सी काय येणार हे बघा, वाय सी इक्वल टू C1. झेडची किंमत काय लॉग ऑफ एक्स प्लस C2 आणि हा ई रेश पॉवर मायनस लॉग ऑफ एक्स. ओके, सो युअर वाय सी इज C1 लॉग एक्स प्लस C2 आणि ई रेश पॉवर हा झाला मित्रांनो निगेटिव्ह घालवायचे आपल्याला, लॉग ऑफ 1/x झाला. ई आणि लॉग काय झालं, कॅन्सल झालं. सो युअर वाय सी इज C1 लॉग ऑफ एक्स प्लस C2 हा 1/x. सिंपल. तर आता परत इथं झेडची व्हॅल्यू टाकायची मित्रांनो. वाय पी इक्वल टू मायनस ई रेश पॉवर मायनस झेड आहे, मायनस झेड मायनस लॉग ऑफ एक्स आणि साइन ऑफ लॉग ऑफ एक्स. म्हणजे वाय पी इक्वल टू हे मायनस बाहेर ई रेश पॉवर लॉग ऑफ 1/x आणि हे साइन ऑफ काय रे, साइन ऑफ लॉग एक्स. ई आणि लॉग कॅन्सल झाला मित्रांनो, ई आणि लॉग कॅन्सल झाला. उरला काय वाय पी इक्वल टू -1/x साइन ऑफ लॉग ऑफ एक्स. दिस इज युअर वाय पी. आपल्याला काढायचं आहे वाय म्हणजे जनरल सोल्युशन, ते किती येतं वाय सी प्लस वाय पी. सिंपल. तर मित्रांनो वाय सी आपण ऑलरेडी काढला आहे. हा 1/x तुम्ही अगोदर पण लिहू शकता. 1/x C1 लॉग एक्स 1/x C1 लॉग एक्स प्लस C2 मायनस 1/x साइन ऑफ लॉग एक्स. सिंपल. दिस इज युअर सोल्युशन. अशा पद्धतीने मित्रांनो कॉशीज लिनियर डिफरन्शियल इक्वेशन हा टॉपिकसुद्धा आपला संपलेला आहे. याच्यात आपण 6 क्वेश्चन घेतलेत मित्रांनो. म्हणजे मी तुम्हाला डॅम शुअर आहे की युनिव्हर्सिटीला तुम्हाला याच्या व्यतिरिक्त दुसरे कुठले क्वेश्चन्स विचारले जातील याची काही शाश्वती नाही. आणि जरी 6 क्वेश्चन जर तुम्ही केलात, जगाच्या पाठीवरचा कुठलाही क्वेश्चन ह्या कॉशीज लिनियर डिफरन्शियल इक्वेशनवर विचारला तुम्हाला मित्रांनो, तर तो तुम्हाला 100% जमेल याची खात्री मी तुम्हाला देतो. थँक्यू सो मच मित्रांनो. तुम्हाला आमचं हे चॅनल आवडत असेल तर तुम्ही सबस्क्राईब करा, शेअर करा आणि
लाईक करा. थँक्यू सो मच.